नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सह प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज एक्सपर्ट रिच क्रेम आणि सपट परिवार चहा स्पेशल पार्टनर्स अल्पनलिबे जज जेली कांसाई नेरोलॅक पेंट्स या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतल्या राधिका अनिता दाते यांना आज आपण बोलतं करणार आहोत आणि सौमित्र अद्वैत दादरकर या दोघांशी संवाद साधूया. अनिता, एखाद्या सिरियलचं लीड असणं ते किती प्रेशरचं काम असतं हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि ते अनिता इतक्या छान पद्धतीने निभावते. अनिताच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी ते आम्हाला नाट्य प्रशिक्षण शिबिरामध्ये जी नाटकं लिहून दिली होती की ही पहा, त्या प्रत्येक नाटकात अनिता असायची. अद्वैत आमची सिरियल सुरू झाल्यानंतर थोड्या दिवसांनी आम्हाला जॉईन झाला. तोपर्यंत आमचा एक कंपू तयार झाला होता आणि त्या कंपूमध्ये अद्वैत ऍड झाल्यानंतर केकवरती आपण जसं आयसिंग करतो ना तसं झालं. ही अशी अनिता आणि असा अद्वैत असे दोन जण समोर असल्यावर मजा केली किंवा छान वाटले, हे फार छोटे शब्द आहेत या सगळ्या गोष्टींसाठी. फार भरून पावलं असं म्हणता येईल आणि फार बरं वाटलं. नमस्कार. तुम्हा दोघांचंही स्वागत. बालपण कुठलं? मी मूळची नाशिकची आहे, गोदावरी काठची. शाळा कॉलेज सगळं तिथेच आणि नंतर मी पुण्यात शिकायला गेले आणि आता मी मुंबईत आले. बालपण सगळं नाशिकमध्ये गेलं? सगळं नाशिकमध्ये. राहायला कुठे? दही पूल, नेहरू चौक, अगदी नदीकाठाही राहते. माझं घर आहे, वाडा आहे तिथे आणि मस्त बालपण गेलं तिथे नाशिकमध्ये. माझे आई बाबा आणि माझी धाकटी बहीण आम्ही नाशिकला असायचो. आता मी मुंबईत माझ्या नवऱ्याबरोबर चिन्मय केळकर बरोबर राहते. काय अद्वैत, कुठलं बालपण? माझं दादर आणि जन्म मुंबईचा, सगळं मुंबईत. आणि म्हणजे आता हे दादरकर, परळकर, चेंबूरकर तुम्ही बघाल तर आम्हाला गावच नाही, सगळं मुंबईच. त्यामुळे अख्खं बालपण पण दादर, शिवाजी पार्क एरियात सगळं गेलेलं आहे. घरी कोण कोण? घरी आई बाबा आणि माझा मोठा भाऊ लहानपणापासून. आत्ता बायको आणि माझी मुलगी, दोघंही जण. पण तुम्ही जसं म्हणालात तसं घरात सतत संगीत नाटकाची तालीम आणि तीच पदं ऐकत ऐकत मोठा झालो आहे मी. भालचंद्र पेंढारकरांपासून सगळे आमच्या घरात तालमी करून गेलेत. सो ते सगळं बालपण आहे आणि चाळीत ते सगळं मी खूप मिस करतो आता. जी एक टिपिकल छान चाळ होती, तिकडची दिवाळी म्हणा किंवा सण म्हणा किंवा क्रिकेट खेळणं म्हणा, जे शिवाजी पार्कमध्ये राहणाऱ्या प्रत्येक मुलाच्या रक्तात क्रिकेट आहे असं जे म्हटलं जातं, ते सगळं खूप मिस करतो आता. शाळा कुठली होती? बालमोहन विद्यामंदिर. अच्छा, बालमोहन. कॉलेज रुपाली महाविद्यालय. नाही, कसं आहे की ते चौकट आहे, त्याच्या बाहेर जायचंच नाही असं ठरवलेलं आहे तिकडे सगळ्यांनी. माहिती आहे, बालमोहन मधून झालं की डायरेक्ट फक्त रस्ता क्रॉस करतात आणि रांगेत उभे राहतात. मग तुमची दोघांची ओळख कुठे झाली, चिन्मय आणि? माझी आणि चिन्मयची ललित कला केंद्रामध्ये ओळख झाली. तो पण तिथला पास आउट आहे आणि आम्ही दोघं जण एकत्र नाटक करायचो मुंबईत आल्यानंतर, तिथे ओळख झाली. काय? भक्ती. हां, भक्ती रुपारेल कॉलेज सेम. जेव्हा मी दिग्दर्शक होतो तेव्हा ते अभिनेत्री होती, पण तेव्हा आमचं काही नव्हतं. दिग्दर्शक असण्याचे फायदे आहेत का? नाही, तेव्हा तेच मी पुढे सांगतोय. तेव्हा आमचं काही नव्हतं. तेव्हा कामावर भक्ती होती. कामावर भक्ती होती तेव्हा. त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी प्रेमाच्या गावाजावे नावाचं नाटक आम्ही केलं. त्या नाटकात आम्ही एकत्र होतो आणि तेव्हा जसं होतं ना की अरे ही कॉलेजमध्ये असताना वेगळी होती आणि इतक्या वर्षानंतर भेटल्यावर ही एक वेगळी मुलगी आहे. म्हणजे असं कसं असतं मला माहित नाही. तुम्हाला माहित नाही, तो जो बदल होता की एक ऑब्व्हियसली ते कॉलेज लेवलला असतानाचं एक थोडंसं उथळ असेल वागणं किंवा काय, आणि ती मॅच्युरिटी काही वर्षानंतरची, तो बदल मला खूप वेगळा वाटलेला भक्तीमधला. आणि कदाचित त्यामुळे अट्रॅक्शन सुरू झालं किंवा जाणून घेऊया या व्यक्तीला हे जास्त सुरू झालं. तुमच्या बाबतीत प्रपोज कोणी केलं? मीच केलं. आणि तुमच्या बाबतीत? चिन्मयनी केलं. हो का? मग तुमचा होकार होताच त्याला? हो, होता. असं का झालं ते? मी विचार करून करते प्रत्येक गोष्ट, त्यामुळे थोडस एक मध्ये विचार केला. या मालिकेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग कसा होता नाशिकवर? मी 10 वर्षापूर्वी मुंबईमध्ये आले आणि मिळेल ते काम करायचं असं एक डोक्यामध्ये होतं आणि शिकायचं. कारण या क्षेत्रातच, याच क्षेत्रात, कारण मी ललित कला केंद्र पुणे विद्यापीठातनं नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलेलं होतं आणि परत नाशिकला न जाता मुंबईमध्ये आले. आणि मुंबईमध्ये आल्यानंतर माहिती नाही कोणाकडे जायचं, कोणाला भेटायचं, ऑडिशन कशी द्यायची, नक्की आपल्याला अभिनयच करायचा आहे की नाही, इथपासून सगळ्या गोष्टी होत्या. आणि मी काम सुरू केलं. त्यांच्याकडे जे काम असेल ते करायचं, दिग्दर्शनाचं काम असेल तर दिग्दर्शनाचं काम करायचं. असं करता करता अथर्व थिएटर्सचं पहिलं नाटक मी केलं, बाई ग कमालच झाली नावाचं. आणि मग नंतर व्यावसायिक नाटकांमधनं मी हळूहळू काम करायला सुरुवात केली आणि
सिरियलमधनंही काम करत होते. एका लग्नाची तिसरी गोष्ट ही झीवरची माझी पहिली सिरियल. पहिली मालिका म्हणजे झी मराठी. येस, या कुटुंबात त्या मालिकेमुळे आला. त्या मालिकेमुळे मी आले आणि नंतर काम बघून मला नवऱ्याची बायकोमध्ये विचारलं. काय प्रतिक्रिया होती घराच्या? नॉर्मल होते, माझं कॅरेक्टर नॉर्मल होतं, माझ्यासारखं होतं आणि आपल्यासारखी कोणीतरी व्यक्ती लोकांना आवडतीये. खरं तर एक उद्धट मुलगी कोणाला आवडेल, का आवडेल, पण ते एक थोडंसं ॲरोगंट उद्धट मुलीचं तो रोल होता. आणि स्वभाव तसा. पण हे सुद्धा किती छान योग आहे ना की तसाच रोल मिळणं. आणि मला तेव्हा पहिल्यांदा कळलं की महाराष्ट्रातल्या लोकांना अशी मुलगी सुद्धा आवडू शकते. त्यामुळे झी मराठीने मला एक कॉन्फिडन्स दिला वावरण्यासाठीचा सगळ्यात पहिल्यांदी आणि ओळख दिली. झी मराठीशी या कुटुंबात माझी पहिली मालिका झी मराठीवरची शुभंकरोती नावाची मालिका होती. त्याच्यानंतर राधाई बावरी पण केली, माझे पती सौभाग्यवती पण केली आणि ही चौथी माझी झीची मालिका आहे. या दोघांपैकी कोण जिंकणार हे बघूया. त्यासाठी हा खेळ. ही गाडी मागे ओढायची आणि सोडून द्यायची, पण ती अंदाज घेऊन सोडायची. या रेषेच्या पुढे जाऊन थांबली पाहिजे. बर. 2-0. अगं तू ढकलतेस का? ठीक आहे का महाराष्ट्र बघतोय? एक 2-1. परफेक्ट. 3-2. 4-2. 5-2. नाही पडणार. आहा, क्या बात आहे. 6-3. थांब. अभिनंदन. झी मराठीकडनं ही चांदीची तुळस. थँक्यू. आणि ही चांदीची अन्नपूर्णा. अभिनंदन. तुम्ही पूर्वी ना स्टेजवर होता, नाटकांमध्ये वगैरे, ते तंत्र वेगळं आहे. बरोबर. आणि हे तंत्र परत वेगळं आहे. हे अत्यंत गतिमान असं तंत्र आहे. मग हे तंत्र आत्मसात करताना काही त्रास झाला का? हो, मला खूप त्रास झाला. कारण मी आधी या माध्यमाशी काही संबंध नव्हता आणि हळूहळू आता मला मजा येते. मजा या ह्यानी की मला कळतं. ते कळल्यानंतर अरे हे असं आहे ना, हे बरोबर बोलले ना, हे मी इकडे बघतीये म्हणजे हे मी बरोबर बघतीये ना, तर ह्याची मजा यायला लागते की आपल्याला कळतंय, आपल्याला समजतंय, हे माध्यम समजतंय आणि आता आपण या माध्यमाशी जुळवून घेऊ शकतोय. आधी ओळख नसताना जसं व्यक्तींचं असतं ना की माझी आपली ओळख नाही आहे, मग आपण चाचपडतो तर त्याच्यामध्ये खूप स्ट्रगल असतो. आणि ओळख झाल्यानंतर एक कशी घट्ट मैत्री तयार होते, तशी या माध्यमाशी अशी एक चांगली घट्ट मैत्री झाली आहे आणि मला आवडायला लागले. मला अजून काम करावं असं वाटतंय. आणि अर्थातच ही मालिका मिळाली नसती माझ्या नवऱ्याची बायको तर हे खूप अवघड होतं ही मैत्री. कारण आम्ही हजारांच्या वर एपिसोड आता झालेले आहेत माझ्या नवऱ्याची बायकोचे. ते एक कुटुंब तयार झालंय आता. खरंय. आणि आम्ही 3.5 वर्ष एकत्र काम करतोय. त्यामुळे एक महत्त्वाचा आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग आपण त्या मालिकेला जेव्हा देतो तेव्हा ते खूप महत्त्वाचं आणि जवळची माणसं तयार होतात, मित्र तयार होतात या निमित्ताने. आणि आता आमचं एक कुटुंब आहे, आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही. घरात कोण बोलतं? सॉरी, मी गप्प बसते आता. नाही, अरे असं नाही मी म्हटलं. मी दोघांनाही ओळखतो त्यामुळे मी. हो ना. नाही, पण तुझं काय म्हणणं आहे, या दोघांपैकी घरी शांत कोण असेल? शांत चिन्मय असेल असं मला वाटतं. पण चिन्मय जर एकदा बोलायला लागला तर ही शांत बसत असेल असं मला वाटतं. असं वाटतं. हो. पण आता सेटवरचं वातावरण कसं आहे तुमच्या? कारण ते एक कुटुंब आहे ना, म्हणून तिथे तुमची चिडचिड बिलकुल नसेल, तुमचा उद्धटपणा तर नसेलच. हो ना? अत्यंत. तुम्ही सांगा मी आलेली आहे, पॅकअप झालं पॅकअप, आता निघाले तर चालेल का मी, असं? हो,
हो. किती वेळानंतर शांतता लाभली आहे बघितली आपण या सेटवर. काय म्हणणं आहे एकमेकांबद्दल सांगा ना. ती उद्धट आहे, आगाऊ आहे, पण त्याच्यात एक गोडवा आहे, मला तो जास्त आवडतो. म्हणजे तिची जी चिडचिड असते ती एकतर जेन्युइन कारणावरून असते. ती उगाच आपले मी आता एक लीड आहे त्याचे टँट्रम्स कधीच मी बघितलेले नाहीत. खरं तर ती तशी आहे म्हणून इतके एपिसोड होऊ शकलेत. खरं सांगायचं तर ते क्रेडिट आहे तिचं, कारण नाहीतर हिरोईन्सचे टँट्रम्स मी बऱ्याच ठिकाणी बघितलेले आहेत दिग्दर्शक असल्यामुळे. सो त्या अडचणी कधीच प्रोडक्शनला येऊ दिलेल्या नाही आहेत तिने. त्याच्याबद्दल काय म्हणणं? तो कुठेही असला तरी सगळ्यांना कळतं की अद्वैत आलेला आहे आणि तो आल्यापासनं ते तो जाईपर्यंत मस्त मजा येत असते सगळ्यांना. आणि तो जर समजा त्याचं बऱ्याचदा त्याचं लवकर पॅकअप होत असतं तर याच्याबद्दल बोलतोय मी. हे किती गोड आहे. मध्ये कळलं मला आता कळलंच मला. पुढच्या खेळात काय घडणार चला बघूया. या खेळामध्ये चित्र काढायचं एकाने आणि दुसऱ्याने ओळखायचं. नाही कसं काढू मी. वेळ संपली. सांगा सर काय काढलं म्हणजे ती ओळखेल. संत्र आहे. पाच 4 3 नागपुडा. मुलीच्या मनावर परिणाम होऊ नये म्हणून तुला शपथ आहे परत चित्र काढायची तर नागतोड्याची शपथ आहे. अभिनंदन. थँक्यू. आता तुला ओळखायचं. हसू नकोस. कळलं? सोपं आहे. एकदम सोपं आहे. बघितलं कॉन्फिडन्स. गवत वाडग. हे वेळ संपली. मसाले तीळ टाकलाय. जिरं कढीपत्ता. वेळ संपली. जिरं आलं पण वेळ गेली. काय होतं सांग. कोथिंबीर. बरं आता हे आलं पाहिजे आता. दहा दीपस्तंभ. 9 नाही हा माणूस 8 तिथे गेला पाहिजे डायरेक्ट. 7 पक्षी. घोरपड 4 तानाजी. अप्रतिम प्रयत्नासाठी हे बक्षीस. Thank you. अभिनंदन. काही जण काही बोलू इच्छित आहेत. राधिका माझ्या नवऱ्याच्या बायकोमधली ही नागपूरची आहे. मी पण नागपूरचा आहे, पण अनिता नाशिकची आहे. तरी फार मेहनत करून तिने नागपूरची भाषा शिकली आणि राधिका घराघरात पोहोचवली. एक स्त्री म्हणून, एक आई म्हणून, एक बायको म्हणून कसं असायला हवं याचं उत्तम उदाहरण राधिका आहे. आणि ते अनितामुळेच आहे. तिने फार उत्तम पद्धतीने ती साकार केली आहे. आणि दुसरं कॅरेक्टर म्हणजे सौमित्र जे अद्वैत करतो. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या बाबतीत कसं असायला हवं, काय विचार करायला हवा, कुठल्या पद्धतीने तिच्या पाठीशी उभं राहायला हवं हे सांगणारं कॅरेक्टर म्हणजे सौमित्र. सौचा मित्र म्हणजे सौमित्र असं आम्हाला ते सुचलं होतं. आणि अद्वैत फॅन्टॅस्टिक ते कॅरेक्टर उभं केलं. तुम्हा दोघांनाही माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. पण झालं मी एवढंच बोलू शकतो कारण आता मला तुमचा सीन लिहायचा आहे. ऑल द बेस्ट. कसला आहे रे. अभिजित गुरुने तुमच्या व्यक्तिरेखांबद्दल आज बोललेला आहे. काय वाटतं? राधिका ही व्यक्तिरेखा इतकी चांगल्या पद्धतीने त्यांनी लिहिली आहे. आणि बऱ्याचदा बायका मला जेव्हा भेटतात ना तेव्हा त्यांचा हा सूर असतो की तुमच्यामुळे आम्हाला काहीतरी करावंसं वाटतं. तर हे या व्यक्तिरेखेचं यश आहे की तमाम बायकांना जर समजा असं वाटत असेल की
आपण स्वतः पैसे कमवले पाहिजे आपल्यासाठी, आपल्या आत्मसन्मानासाठी, तर ही खूप मोठी गोष्ट ते कॅरेक्टर करतंय. तुझ्याबद्दल काय? सौमित्रबद्दल बोलायचं झालं तर तो खूप माझ्यासारखा आहे. म्हणजे तो मीच आहे आणि मला आवडतं. मी ते मनापासून एन्जॉय करतो ते पात्र. आणि तो इतका प्युअर आहे, तो इतका छान आहे, तो प्रत्येकाशी कनेक्ट होतो. आणि मला आता एक आशुतोष बाविस्कर आमचा दिग्दर्शक, मेन दिग्दर्शक केदार वैद्य आणि आशुतोष बाविस्कर पण होता. त्याचा एका सीनची आठवण सांगतो की मला सौमित्र हे पात्र इतकं खरं आणि छान प्रसन्न पात्र आहे, पण ते एकदा गणपतीशी बोलतं असा सीन होता. तर मला असं झालं, एक अमेरिकेवरून आलेला माणूस आहे, तर तो मंदिरात जाऊन गणपतीशी बोलतो वगैरे, हे काही जुळेल का? म्हणजे मला ते करताना बरोबर नाही वाटत आहे. तर त्याने एवढंच सांगितलं की गणपती एक मित्र आहे असं बोलतो, कारण हा मित्रांशी कनेक्ट होणारं पात्र आहे. तू मित्र म्हणून बोल ना, तू देव म्हणून बोलू नकोस. आणि ते एक आनंद नावाचं आमचं पात्र आहे, जे माझा मित्र, आमचा कॉमन मित्र दाखवला, ऑफिसमध्ये पण असतो. ऐक ना, मी तुला आनंद म्हणू असं म्हणून मी सुरुवात करतो त्या सीनला आणि बोलतो. तो इतका छान झाला सीन, तो सीन खूप आवडला होता लोकांना. पण हे कोणाशीही, म्हणजे अगदी अथर्वपासून ते वयोवृद्ध माणसं, कोणाशीही कनेक्ट होणारं हे पात्र आहे. सो तो कनेक्ट जो आहे तो झी मराठीने माझ्यावर विश्वास दाखवला, घारे डोळे असूनही. याचं मला खरंच, कारण एक असं असतं की घारे डोळ्याचा माणूस म्हणजे नको बाबा, बोलूया नको का, हा कनेक्ट तुटतो बऱ्याचदा. पण तो विश्वास माझ्यावर झी मराठीने दाखवला, निलेश मयेकर, सोजल सावंत यांनी दाखवला, याबद्दल खरंच आभार. आणि मी तेवढंच डोक्यात ठेवलेलं, जी चर्चा झालेली त्याला काही आपण एक विशिष्ट शेड नको देऊया. तो मध्येच हसतो, मध्येच गंभीर होतो, तो तेवढाच इमोशनल आहे, तेवढाच तो विनोदी आहे, तेवढाच तो एनर्जेटिक आहे, तेवढाच तो डल आहे. त्याला काही आपण विशिष्ट स्वरूप नको देऊया. हे आमचं डिस्कशन झालं होतं. सो ते मला पूर्ण फ्रीडम होता करायला. जसे सीन येतील तसा मी तो एन्जॉय करतो फक्त. आज जर क्षमा मागायची असेल तर कोणाची? मी घरातनं जेव्हा बाहेर पडते आणि सेटवरती जात असते, त्यावेळेला काहीतरी विचार मनामध्ये असतात आणि आई बाबा किंवा माझा नवरा कोणी घरी असेल तर त्यांना असं मी बऱ्याचदा म्हणते की तुम्ही आत्ता नका बोलू, आत्ता नका बोलू. मी दिवसभर घरातच नसते आणि जेव्हा मी घरात असते तेव्हा मी त्यात थोडा वेळच असते घरामध्ये आणि तेव्हा त्यांना बोलायचं असतं, पण मी त्यांना बोलू देत नाही. आणि मग तेव्हा मी बऱ्याचदा गृहीत धरते त्यांना आणि ओरडते त्यांच्यावरती. तर मला त्यांना सॉरी म्हणावं असं वाटतं की मी त्यांना वेळ देत नाही. आणि पण मग जर आज हे रिअलायझेशन असेल नकळत डोळ्यातून आलेलं, तर उद्यापासून तो बदल होईल थोडा तरी? हो, अर्थात मी रोज प्रयत्न करते की आपण त्याच्यासाठी होम मिनिस्टरमध्ये यावं लागतं. नाही, कारण काय आहे, माणसाचा चांगुलपणा आहे ना, हा डोळ्यातनं व्यक्त होत असतो. अद्वैत, क्षमा मागायची असेल तर तेच आहे परत, की आपण आई वडील ही गोष्ट अत्यंत गृहीत धरतो प्रत्येक वेळेला. आणि मला पण आई बाबा सतत सांगतात, अरे आठवड्यातून एकदा एक फोन तरी करत जा, तुझं काय चाललंय आम्हाला कळत नाही, काय नाही. तो फोनही माझ्याच्याने होत नाही कधी कधी. म्हणजे मुद्दाम करतो असं नाही, पण मी विसरतो बऱ्याचदा. काही कारण काहीच नाही, खरंच काही कारण नाही, मी विसरतो. आणि मी हो गा आई विसरलो, म्हणजे बोलताना पण कधी तो स्वर नसतो की अरे मी सॉरी विसरलो, हो गा आई मी विसरलो, अशाच स्वरात मी बोलतो. तर मला तेव्हा जाणवतं आपण चुकीचं वागतो. किंवा मला कधी कधी माझी बायको सांगते, अरे कर ना फोन राहिलाय. किंवा मला स्वतःला जाणवतं, हा ठीक आहे उद्या सकाळी करतो असं ठरवतो, पण तोही करत नाही. मग त्यांचाच येतो परत, अरे तू काल फोन नाही परत. सो ते मला, पण जेव्हा मी घरी जातो तेव्हा त्यांना मी पूर्ण आनंद देतो. पण तो जे मधले काही क्षण असतात तो एक खरंच आहे खूप जास्त मी गृहीत धरतो. आज थँक्यू म्हणायचं असेल तर कोणाला म्हणाल, धन्यवाद द्यायचे? अर्थात झी मराठीला, कारण एका मालिकेमुळे मला एवढी ओळख मिळाली, इतक्या लोकांशी जोडले गेले आहे मी आज. फक्त महाराष्ट्रातच नाही तर परदेशात सुद्धा जिथे जिथे झी मराठी आहे तिथल्या प्रत्येक माणसाशी जोडले गेले आहे. आणि इतक्या लोकांचं तुम्ही प्रेम मिळवून दिलं त्याबद्दल खरंच मी तुमची ऋणी आहे आणि या ऋणात राहायला मला नेहमी आवडेल. मेन मला रुपारेल कॉलेजचे प्रिन्सिपल होते कुलकर्णी सर, त्यांना मला थँक्यू म्हणायला खरंच खूप आवडेल. कारण अशा वेळेला मी स्ट्रगल, खूप विचित्र पिरियडमध्ये असताना त्यांनी मला खूप मोठी जबाबदारी दिली एकांकिका स्पर्धेत दिग्दर्शन करण्याची रुपारेल. आणि तेव्हा रुपारेलचं नाव मोठं होतं आणि माझ्यासारख्या नवीन मुलावर विश्वास टाकणे ही छोटी गोष्ट नव्हती. सो मला त्यांना खरंच थँक्स म्हणायला आवडेल, कारण तो जो पिरियड होता तो खूप विचित्र पिरियडमध्ये असताना मला त्यांनी ती संधी दिलेली आहे. त्यामुळे मला त्यांना थँक्स म्हणायला आवडेल. आपल्या कुटुंबातले असे हे 2 सदस्य जे नेहमी न चुकता आपल्याला आनंद देत असतात. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत क्षण आला आहे सन्मानाचा. तू लेखकही आहेस, उत्तम लिखाण हो आणि त्याचे भरपूर पैसे मिळवून तुला आम्हाला असे मोठमोठे चेक सही करून देता यावेत
यासाठी झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन, थँक्यू सो मच. राधिका म्हणजेच अनिता वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या दोघांनाही शुभेच्छा देऊया. आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात.